शरणागतम विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरन्ते आद्यैव मे विशतु मानसराजहंसः। प्राणप्रयाण समये कफवातपित्तये कंठावरोधन विधौ स्मरं कुतस्ते। महाराज यांच्या हस्ते श्री व्यासजी शब्द प्रभू अंकुशजी महाराज जगताप यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती आहे की आपण आपल्या दोन्ही हातांनी टाळी वाजवा। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी अभयदां जाड्यान्धकारापहा। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नील
नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम। जयाचे जगी जन्म नामाचा झाला जयानी वास सदा नामात केला। जयाची मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या श्री संत पंशी बाबासी। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान। सीताराम
आज आपल्या पवित्र अशा हनुमान कथेकरिता भेट देण्याकरिता संत महंतांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा नेहमी म्हणत असतात, तुमच्या कथेमध्ये जर संत महंतांचं आगमन होत असेल तर समजून चाला, तुम्ही ज्या देवतेची कथा करताय ती देवता तुमच्यावर प्रसन्न आहे। आणि म्हणूनच आज आपल्या परिसराचं भूषण आदरणीय गुरुवर्य रमेशानंद गिरीजी महाराज हंडी निमगाव संस्थान त्रिवेणीश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर माझे गुरुबंधू आळंदीमध्ये एका गुरुंकडे शिकण्याचा योग आला, गुरुवर्या महंत शांती ब्रह्म कुरेकर बाबांकडे आम्ही समवेत पाठाला होतो। आदरणीय आमचे माऊली महाराज हजारे माऊली आश्रम पिचडगाव तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे अशी प्रेममूर्ती आदरणीय लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे महाराजही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या संत महंतांचा पसायदान प्रतिष्ठान तर्फे छोटासा सन्मान होणार आहे। तरी आदरणीय महंत रमेशानंद गिरी महाराज यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा। त्यांचा सन्मान आजच्या पंक्तीचे अन्नदाते अनिकेत भाऊ वाघ यांना विनंती आहे की आपण आदरणीय रमेशानंद गिरी महाराजांचा सन्मान करावा। त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर माऊली हजारे यांचाही सन्मान होणार आहे। मनोज भाऊ पालके यांना विनंती आहे की आपण माऊली महाराजांचा सन्मान करावा।
आदरणीय लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे महाराजांचाही सन्मान होणार आहे। तो सन्मान पसायदान प्रतिष्ठानच्या तर्फे होणार आहे। तरी लक्ष्मीनारायण महाराजांना विनंती आहे आपणही आपला सन्मान स्वीकारावा। आदरणीय रमेशानंद गिरी बाबा थोडे आजारी असल्या कारणानं त्यांना थांबणं होणार नाहीये, परंतु आपल्याला या कथेला भेट देण्याकरिता बाबा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना खूप खूप धन्यवाद। या कार्यक्रमाला तसं पाहिलं तर गुरुवर्य महंत देवीदासजी महाराज मस्के शास्त्री बाबांचंही मार्गदर्शन आहे। गुरुवर्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी बाबा, स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज, गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज, या सर्व साधू संतांचं आपल्या या बजरंग बलीच्या कथेला सुंदर मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यात दुधात साखर योग त्रिवेणेश्वर संस्थानचे महंत रमेशानंद गिरी बाबा, हजारे माऊली, लक्ष्मीनारायण महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबरोबर त्या सर्व संत महंतांना मी या ठिकाणी वंदन करतो। आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। संपूर्ण अयोध्यावासियांना जी कथा वर्णन करून सांगितली ती पवित्र कथा आज आपल्या या विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या पैस खांब दरबारामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा तिसरा दिवस आहे। उद्या आपण कथेची सांगता करणार आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं बजरंग बली हनुमंतराय सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंका नगरीमध्ये जात आहेत। लंका ही नगरी लंका बेटावरती आहे, कारण समुद्राच्या पलीकडे लंका बेटावरती 3 पर्वत आहेत। त्यातल्या त्रिकूट नावाच्या पर्वतावर रावणाची लंका आहे। त्या लंकेमध्ये गेल्यानंतर बजरंग बली हनुमंतरायांनी लंकिनी बरोबर युद्ध केलं। त्या लंकिनीला सुद्धा ब्रह्मदेवाचं वरदान होतं। ज्या वेळेला लंकेची अधिष्ठात्री म्हणून तिची नेमणूक केली, लंकिनीनं ब्रह्मदेवाला सांगितलं होतं की हे भूदेव, मला या पापी रावणाच्या नगरीमध्ये त्याची अधिष्ठात्री बनवून पाठवू नका। पण ब्रह्मदेवानं सांगितलं होतं काळजी करू नकोस, प्रभू रामचंद्राचा एक भक्त वानर रूपामध्ये ज्या वेळेला लंकेमध्ये येईल आणि त्याच्या बरोबर तुझं युद्ध होईल आणि त्याच्या एका मुष्टी प्रहाराने तू घायाळ होशील, त्यावेळेला समजून जा की रावणाची उतरती कळा लागलेली आहे आणि ते वानर प्रभू रामचंद्राचा सेवक असेल हे त्या लंकिनीनं ओळखलं। आणि त्या लंकिनीनं बजरंग बली हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंतराय मी तुम्हाला ओळखलंय, पण हनुमंतराय तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही या लंका नगरीमध्ये आहात। या लंका नगरीमध्ये फिरत असताना प्रभू रामचंद्रांना कधीच विसरू नका। आवाज चिरकतोय असा। भक्ती काय आहे प्रॉब्लेम त्याचा। लंकेमध्ये फिरत असताना प्रभू रामचंद्रांना कधीच विसरू नका। प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करत करत तुम्ही या लंकेमध्ये सीतामाईचा शोध घ्या, तुम्हाला सीता माता नक्की मिळेल। कारण ही लंका नगरी अशी आहे, तसं पाहिलं तर ज्या ज्या देशाच्या शेवटी काय येतं ना तिथं सोनं जास्त असतं, बरं का नंदू पटेल। ज्या देशाच्या शेवटी काय येतं तिथं सोनं जास्त असतं। अमेरिका, आफ्रिका, द्वारिका आणि मग लंका। पण ध्यानात ठेवा, द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं, द्वारका समुद्रात बुडाली। तसं हे बाकीचे सुद्धा एक ना एक दिवस जाणारच आहे। का? कारण तिथं सोनं भरपूर आहे।
पण संस्कृतीचा अभाव आहे, संस्कारांचा अभाव आहे। या आपल्या कथेमध्ये 3 नगर येतात। एक आहे अयोध्या नगर, दुसरं आहे मिथिला नगर आणि तिसरं आहे लंका नगर। अयोध्या हे धर्मनगर आहे, मिथिला हे विदेह नगर आहे आणि लंका हे देहनगर आहे। देहनगर याचा अर्थ काय? देहाचे चोचले पुरवण्याचं ठिकाण, त्याला म्हणतात देहनगर। जिथं फक्त या देहाचा विचार केला जातो, काय खावं, काय प्यावं, काय करू नये हा विचार अजिबात तिथं नाहीये। लंकेच्या संस्कृतीमध्ये आणि अयोध्येच्या संस्कृतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा। ज्या ठिकाणी संत मंडळींचं पूजन केलं जातं, गोमातेला नैवेद्य अर्पण केला जातो, ज्या ठिकाणी यज्ञ घडतात आणि ज्या ठिकाणी स्वयंपाकघराचं पावित्र्य सांभाळलं जातं, त्या ठिकाणची जी भूमी असते किंवा ज्या घरामध्ये हे सगळं घडत असेल, आपण समजून घ्यावं, आपण आपलं घर अयोध्या बनवलेलं आहे। पण ध्यानात ठेवा राजा हो, ज्या घरामध्ये चप्पल घालून स्वयंपाक केला जातो, बूट घालून जेवल्या जातं, ज्या घरामध्ये स्वयंपाकघराचं पवित्र सांभाळल्या जात नाही, व्यभिचार, मदिरापान, मांसाहार या सगळ्या गोष्टी जिथं घडतायत, किंवा तुम्ही रात्री 12 वाजता जर गावात जाऊन चायनीज खाऊन येत असाल तर समजून जा, तुम्ही तुमचं घर अयोध्या नाही बनवलं, तुम्ही तुमचं घर लंका बनवलेलं आहे। आणि ध्यानात ठेवा, जे घर लंका बनलेलं असतं तिथं रामाची उत्पत्ती कधीच होत नाही, तिथं रावणाचीच उत्पत्ती होत असते। मग त्या घरामध्ये मदिरापान करणारी, व्यभिचार करणारी, ईर्ष्या करणारी, मत्सर करणारी माणसं जन्माला येतात आणि त्या घराची प्रगती खुंटल्या जाते हो। म्हणून हे लंका नगर, त्या लंका नगरीमध्ये लंकिनी सांगते, बजरंग बली इथं आलायत ना, प्रभू रामचंद्रांना विसरू नका। प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण एक क्षणभरही तुमच्या जवळून गेलं नाही पाहिजे। कायम सतत प्रभू रामचंद्रांचा उच्चार करत राहा। हनुमंतराय भगवंताचं नामस्मरण करत करत त्या लंका नगरीमध्ये फिरतायत। विचार करत होते, मला सीता मैयेचा ठिकाणा का सापडत नाही। मनामध्ये विचार आला की आता आपण रावणाच्या अंतपुरात गेलं पाहिजे, म्हणून सूक्ष्म रूप धारण केलं आणि रावणाच्या अंतपुरामध्ये बजरंग बली हनुमंतराय प्रवेश करतायत। रावणाच्या अंतपुरात गेल्यानंतर हनुमंतरायांना आश्चर्याचा धक्का बसला हो। का? आतापर्यंत अत्याचार केलेल्या अनेक हजारो स्त्रिया त्या रावणाच्या त्या अंतपुरामध्ये डांबून ठेवलेल्या होत्या। अर्धवट अवस्थेमध्ये कमी कपडे परिधान केलेल्या त्या स्त्रिया नेत्रातून अश्रुपात करीत होत्या आणि कुणीतरी आम्हाला सोडवण्याकरिता येईल या आशेनं सारख्या त्या प्रत्येक दिवस कुण्यातरी एखाद्या शूरवीराची वाट पाहत होत्या। हनुमंतरायांनी जेव्हा त्या सर्व मातांना पाहिलं, हनुमंतराय विचार करू लागले, अरे मी ब्रह्मचारी आहे, रात्रीच्या वेळेला असं बायकांच्या मधनं फिरणं योग्य नाहीये। पण परत मनात विचार आला, मला जर सीता मातेचा शोध घ्यायचा असेल तर मला दिवसा फिरता येणार नाही, कारण जर मी दिवसा फिरलो तर मला कोणीतरी बघेल, सगळं फिरू शकत नाही आणि म्हणून मला आता रात्रीच फिरावं लागणार आहे। परत आणखी मनामध्ये विचार आला, मी या बायकांच्या मधनं फिरत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये कामाचा थोडाही विकार निर्माण झाला नाही, ही माझ्यावर प्रभू श्रीरामचंद्राची असणारी प्रचंड मोठी कृपाच आहे ना। आणि म्हणून आता सीता मातेचा शोध घेण्यासाठी बजरंग बली हनुमंतराय रावणाच्या शयनगृहामध्ये प्रवेश करतायत। आणि जेव्हा बजरंग बलीने रावणाच्या शयनगृहामध्ये प्रवेश केला तर बजरंग बलीला समोर काय दिसलं?
रावण मदिरापान केलेल्या अवस्थेमध्ये निद्रिस्त झालेला आहे. जवळ मंदोदरी माता आहे. मंदोदरी मातेकडे पाहिलं आणि प्रथम क्षणी असं वाटलं की हीच माझी जगज्जननी सीता माता आहे. पण परत मनामध्ये विचार आला की जे प्रभू रामचंद्र तिकडं सीता मातेच्या वियोगामध्ये प्रत्येक क्षण तळमळतायत, ती सीता माता इकडे अशी सुखानं कधी झोपू शकत नाही. या सीता माता नसल्या पाहिजे. त्या मंदोदरी मातेला पाहिलं आणि हनुमंतरायाच्या अंतःकरणात सात्विक भाव जागृत झाला. का माहितीये? कारण मंदोदरी ही पतिव्रता आहे आणि त्या पतिव्रतेला पाहिल्यामुळे पतिव्रता धर्म तिने सांभाळलेला होता. तुम्ही बघा, पाटील कसाही असो पण त्याच्या पाठीमागे सुद्धा त्या घराण्याची आबरू जपून ठेवण्याचं काम घरातली माता करत असते. पुरुष तर चांगलेच असतात, परंतु या राष्ट्राची संस्कृती जर सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर घरातल्या स्त्रिया ह्या संस्कारवान असल्या पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या घरातल्या स्त्रिया संस्कारवान असतात त्या घरामध्ये संस्कृती नांदत असते, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. म्हणून मंदोदरीला पाहिलं आणि बजरंग बलीच्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव प्रगट झाला. पण परत मनात विचार आला, या सीता माता नाही, ही रावणाची धर्मपत्नी आहे. मला सीता मातेचा शोध घ्यायचा आहे. काय करू मी? प्रभू रामचंद्रांनी मला दिलेलं वचन पूर्ण केलं, सुग्रीवाला राजगादी मिळाली, परंतु मी प्रभूचं काम करू शकत नाही, पूर्ण करू शकलो नाही. हनुमंतरायाच्या अंतःकरणामध्ये अतिशय निराशा आहे आणि या निराशेमध्ये हनुमंतराय विचार करतायत, आता नेमकं करू काय? जाऊन समुद्रामध्ये आत्महत्या करू? परत मनामध्ये विचार आला, आत्महत्या का करावी? या पापी रावणाला उचलून घ्यावं आणि प्रभू रामचंद्राच्या समोर न्यावं आणि प्रभूंना सांगावं, प्रभू हे जनावर मी तुमच्या समोर आणून टाकले, विचारा याला सीता माता कुठं आहे? परत मनामध्ये विचार आला की असं हताश होऊन मला जमणार नाही. विजयाची माला त्याच्याच गळ्यामध्ये पडत असते. आपण हताश न होता काम करत राहिलं पाहिजे. परंतु आपला जास्त वेळ मोबाईल, टीव्ही याच्यामध्ये खर्च होतोय. या सगळ्याचा इतका वापर वाढलाय की याचा परिणाम थेट तुमच्या मेंदूवरती व्हायला लागला. त्या मोबाईलच्या रेडिएशनमुळे माणसाच्या मेंदूच्या विचाराची जी शक्ती आहे ती विचार करण्याची बौद्धिक शक्ती नष्ट व्हायला लागलेली आहे. इतकी माणसं या यंत्रामध्ये गुरफडून गेलेली आहेत. म्हणून या यंत्रांना बाजूला करून हताश न होता आपलं ध्येय साध्य करण्यासाठी माणसानं प्रत्येक क्षणाला तळमळ करत राहिलं पाहिजे. हनुमंतराय विचार करतायत, मला सीता मातेचा शोध घेण्यासाठी काय करावं लागेल? पण मनामध्ये अचानक पाल चुकली की अरे, संपातीने सांगितलं होतं एक अशोक वाटिका नावाची सुंदर अशी वन आहे, त्या वनामध्ये एक प्रमदा नावाचा वन आहे आणि त्या प्रमदा वनामध्ये भगवती जानकी त्या ठिकाणी अश्रुपात करीत बसलेली आहे. संपातीनं समुद्राच्या काठावरनं पाहिलं आणि ती गोष्ट हनुमंतरायाच्या लक्षात आली आणि मग हनुमंतराय आता त्या वनाच्या शोधामध्ये निघालेले आहेत. त्या वनाच्या शोधामध्ये प्रमदा वन अतिशय सुंदर आहे. हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये जातायत आणि विचार करतायत, कदाचित या ठिकाणी स्नानाकरिता तरी सीता माता येईल आणि मला मातेची भेट होईल. म्हणून एका सरोवराजवळ बजरंग बली अगदी झाडावर बसून राहिले. सायंकाळपर्यंत वाट पाहतायत, पण त्या ठिकाणी मात्र सीता माता आल्या नाहीत. आणि अखेर शेवटी विचार मनात आला,
आता प्रमदावनाला शोधलं पाहिजे. प्रमदावनाचा शोध घेत घेत बजरंगबली हनुमंतराय प्रमदावनामध्ये येत आहेत. एका उंच झाडावर जाऊन बसतायत आणि हनुमंतरायांना समोर दिसलं ती एक माता वल्कल वस्त्र परिधान केलेली आहे. दोनही नेत्रातून अश्रुपात चालू आहे. एखाद्या हिम प्रदेशामध्ये एखाद्या कमळिनीवर बर्फाचा मारा व्हावा आणि ती कमळिनी जशी सुकून जावी तशी सीता मैयाची अवस्था झालेली आहे. प्रत्येक क्षणाला स्वामी प्रभू रामचंद्रांचं स्मरण करते. हनुमंतरायानं पाहिलं आणि पाहिल्या बरोबर ओळखलं की बस याच जगत जननी माता असल्या पाहिजे. आपोआप आपले हात जोडल्या गेले आणि मनामध्ये आता एकच विचार होता की मला सीता माते बरोबर बोलायचंय, मला मातेला भेटायचंय, मला मातेबरोबर संवाद साधायचा आहे. या गोष्टीचा विचार हनुमंतराय करत होते. परंतु मी जर अचानक समोर गेलो आणि सीता माते बरोबर बोलायला लागलो, सीता मातेने जर माझ्याकडे पाठ फिरवली तर मग काय करायचं? कदाचित मातेला वाटेल रावणाने कोणीतरी पाठवलेला हस्त काय आणि तो माझ्या बरोबर बोलून मला रावणाची पत्नी होण्याकरता मजबूर करण्याकरता आलाय. म्हणून हनुमंतराय विचार करतायत की आता काय करावं, मला सीता माते बरोबर काय केलं म्हणजे बोलता येईल. आणि त्याच वेळेला अचानक सगळ्या त्या प्रमदावनामध्ये धावपळ सुरू झाली. सगळ्या राक्षसींनी एका ठिकाणी एकत्रित होऊ लागल्या आणि तेवढ्यात त्या तोंडीचा आवाज आला, महाराज लंकेश पधारे हैं. दशाननाचं आगमन त्या प्रमदावनामध्ये झालंय. मंदोदरी माता रावणाच्या बरोबर आली. दशानन सीता मातेच्या समोर येऊन उभा राहतोय आणि सीता मातेला म्हणू लागला, सीते अगं माझी आई, मी कामांध झालेलो आहे, तू माझी भार्या होण्याकरता तयार हो. रामाचा विचार मनातून काढून टाक. अगं तो वनवासी राम या लंकेमध्ये येऊ शकत नाही आणि जरी आला तरी तो जिवंत परत माघारी जाऊ शकत नाही. म्हणून तू माझी भार्या होण्याकरता तयार हो. सीता माता खाडकाने उठून उभा राहिल्या आणि रावणाकडे राहून रावणाला बोलू लागल्या, रावणा अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवून मला मारण्याची भीती दाखवून दलतशाही करून तू माझ्या देहाला स्पर्श करू शकत नाही. अरे रावणा, माझे प्रभू ज्या क्षणी या लंकेमध्ये अजून माझ्या प्रभूंची नजर तुझ्यावर पडली नाही, ज्या क्षणाला माझ्या प्रभूंची नजर तुझ्यावर पडेल त्या क्षणाला तुला या जगात कोणीही वाचवू शकणार नाही. तसा रावण मोठमोठ्याने खरं हसायला लागला. मोठमोठ्याने हसून
वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरामध्ये आलो. बाबांनी मला आणलं आणि त्यावेळेला घरचं वागणं वेगळं, आश्रमात मठात आल्यानंतर वागणं वेगळं असतं. पण ते हळूहळू बरोबर त्यांनी मला, कारण याला इकडं बरोबर प्रवाहात आणल्याशिवाय होणार नाही. तसं पाहिलं तर गावही कोपरच आहे आणि मी पडलेलोही कोपऱ्यातच होतो. पण बाबांनी मला कोपऱ्यातून उचलून या शहरात आणलं आणि माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं झालं. म्हणून हे बाबांचे माझ्यावर जे अनंत उपकार आहेत, या उपकारातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. असे उपकार बाबांनी माझ्यावर केलेले आहेत आणि हे श्री गुरु आपल्याला लाभले, हे आपल्या जीवनाचं फार मोठं भाग्य आहे. आमच्या जीवनात काही कमी असू द्या, आता तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण ऐका, आमचे दवाखाने जरी असतील ना, आम्ही ऍडमिट जरी झालो तर आम्हाला न काही कळता डॉक्टरला पूर्ण बिल आपोआप पेड झालेलं आहे. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? म्हणजे आमचा व्यवहारही सांभाळलाय आणि आमच्या अभ्यासाची प्रगती कशी होईल हेही बाबांनी नेहमी पाहिलेलं आहे. म्हणून बाबांच्या चरणारविंदी परत एकदा वंदन करतो आणि आपल्या चिंतनाला आरंभ करतो. देवीनेह भयं कार्यं मयि विश्वसहि प्रिये तनयस्व च तत्वेन मेवं भूषोपलालसा. ज्यावेळेला रावण सीता मातेच्या समोर येतो आणि सीता मातेला म्हणू लागतो की सीते, माझ्याविषयी भय बाळगू नकोस, मी कामांध झालेलो आहे, तू माझी भार्या होण्याकरिता तयार हो. त्यावेळेला सीता माता उभी राहते आणि रावणाला ठणकावून सांगते, रावणा, मला अनेक प्रकारची प्रलोभन दाखवू नकोस, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे कुठं माझे स्वामी आणि कुठं तू? त्यावेळेला रावण सीता माते जवळ रामप्रभूचा द्वेष करू लागला. सीता मातेने ठणकावून सांगितलं, अरे रावणा, अरे कुठं सूर्य आणि कुठं तो गाजवा? अरे रावणा, कुठं हत्ती आणि कुठं तो ससा? अरे रावणा, कुठं तो सिंह आणि कुठं तो कुत्रा? जेव्हा सिंह आणि कुत्रा, सूर्य आणि काजवा अशी तुलना सीता मातेने केली ना, त्यावेळेला रावण प्रचंड क्रोधावला. का माहितीये? रावणाला क्रोध येण्याचं एकच कारण होतं, एकांतात असताना जर सीता माता बोलली असती ना, कदाचित रावणानं ते ऐकून घेतलं असतं. पण बायको समोर असताना जो अपमान होतो ना, तो अपमान बऱ्याच वेळेला माणसाला सहन होत नसतो. बायको समोर असताना जेव्हा सीता माता रावणाचा अपमान करते, त्यावेळेला रावणानं खड्ग हातात घेतलं आणि सीता म्हणून सीता मातेवर धावून गेला. मंदोदरीने रावणाचा हात पकडला, स्वामी, ती अबला आहे, निरागस आहे, असं तुम्हाला तिला मारता येणार नाही. मंदोदरीचं रावणाने ऐकलं आणि जात असताना रावण सीता मातेला म्हणू लागला, सीते, तुला 2 महिन्याची मुदत देतो सीते, 2 महिन्यामध्ये माझी भार्या होण्याकरता तयार हो, अन्यथा तुझ्या केसाला पकडून तुला भरकटत ओढत केलं जाईल, स्वयंपाकघरामध्ये जाऊन तुझ्या खांडोला केल्या जातील आणि तुझं शिजवलेलं मांस मी खाईन, पण तुला परत मी त्या वल्कल वस्त्र परिधान केलेल्या रामाकडे कधीच पाठवणार नाही. असं बोलून तो रावण निघून गेला. आणखी एक तुम्हाला रावणाबद्दलची गोष्ट बोलून जातो. असे काही या जगामध्ये शहाणी माणसं आहेत, शहाणी नाही अति शहाणी म्हणावे लागतील, की ते रावणाचा सज्जनपणा मिरवतात. ते म्हणतात, अहो बघा, 10 महिने बंदीखान्यात राहिली अशोक वाटिकेमध्ये, पण तरी सुद्धा रावणाने सीता मातेला स्पर्श सुद्धा केला नाही. किती रावण चांगला म्हणावा लागेल. हा रावणाचा शहाणपणा, सज्जनपणा मिरवणारे या जगात बरेच लोक आहेत, पण सीता मातेला रावणाने स्पर्श केला नाही. ही रावणाची सज्जनता नव्हती, ही रावणाची प्रचंड मोठी कमजोरी होती. ध्यानात ठेवा, कमजोरी होती. काय माहितीये? या रावणाला त्याच्या सभेमध्ये त्याचा एक मंत्री आहे महापाश्व नावाचा,
तो मंत्री स्वतः विचारतोय रावणाला भर सभेमध्ये, हे दशानन, तुम्ही कशाला या युद्धाच्या भानगडीत पडता? तुम्ही सीतेवर बलात्कार का करत नाही? तुम्ही तिच्यावर अत्याचार का करत नाही? तेव्हा रावणानं भर सभेमध्ये सांगितलं होतं, महापाश्व, अरे मी कायमच करीत आलेलो आहोत. अनेक स्त्रिया माझ्या बंदीखान्यात आहेत, पण मी हे सीतेबरोबर करू शकत नाही. त्याचं कारण माझ्याकडनं 2 चुका झालेल्या आहेत. पहिली चूक, वेदवती नावाच्या ब्राह्मण कन्येचे मी केस ओढत नेलं आणि तिच्यावर मी अत्याचार केला होता. आणि दुसरी चूक, कुबेराचा मुलगा नलकुबेर आणि त्या नलकुबेराची पत्नी पुंजिकस्थला, हिच्यावर मी ज्यावेळेला बलात्कार केला. अरे ती वेदवती तर ब्राह्मणाची पोरगी होती, तिनं आपलं स्वतःच शरीर चालवून घेतलं आणि स्वतःला संपवून टाकलं. पण ही पुंजिकस्थला ही अप्सरा होती. ती सरळ ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला ठणकावून बोलू लागली, अरे कुणाला काय काय वरदान द्यायचे तुम्हाला काही समजतं का? त्या पापी रावणाला तुम्ही अनेक प्रकारचे वरदान दिले, त्या पापी रावणाने माझ्यावर अत्याचार केला. कुणाला काय वरदान द्यायचं कळतं तुम्हाला? आणि ज्या वेळेला हे ब्रह्मदेवाला कळालं, त्यावेळेला ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला आणि ब्रह्मदेवानं रावणाला बोलावून घेतलं आणि रावणाला सांगितलं, रावणा, तुला मी अनेक प्रकारचे वरदान दिलेले आहेत, पण आज मला त्याचा पश्चाताप होतोय. रावणा, आज तुला मी ताकीद करतोय, आजपासून कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करू नकोस. जर तू एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या बरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न करशील तर माझा शाप आहे तुला, तुझ्या शिराचे 100 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हा शाप ब्रह्मदेवानं रावणाला दिलेला होता. म्हणून काय ताकद होती व रावणाची सीतेला स्पर्श करण्याची? जर या रावणानं सीता मातेला स्पर्श केला असताना तर रावणाच्या शिराचे 100 तुकडे झाले असते आणि त्याचा मृत्यू झाला असता. म्हणून रावणाने सीता मातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. तो वेळोवेळी येऊन सीता मातेची हंजी करत होता आणि तिला आपली भार्या होण्याकरिता प्रोत्साहन देत होता, तयार करत होता. आणि म्हणून आता मात्र रावण तिथून निघून गेला. सीता मातेजवळ एक त्रिजटा नावाची राक्षसीन आली. ही त्रिजटा अशी आहे, तिचा व्यवहार निंद्य आहे पण तिचा बोध मात्र वंद्य आहे. असे बरेच होऊन गेले महाराज. सजन कसायाचा व्यवहार निंद्य होता पण सजन कसायाचा बोध मात्र वंद्य होता. चोखा मेळ्या संगे ढोरे उडी, चोखोबारायाचा व्यवहार निंद्य होता पण चोखोबारायाचा बोध मात्र वंद्य होता. कान्होपात्रेचा व्यवहार निंद होता पण कान्होपात्रेचा बोध मात्र वंद्य होता. तशी ही त्रिजटा, तिचा व्यवहार निंद्य आहे पण तिचा बोध मात्र वंद्य आहे. त्रिजटा सीता मातेच्या समोर येऊन बसते. सीता माता त्रिजटेला सांगते, त्रिजटे, अगं मला एखादा शस्त्र तरी आणून दे, मला अग्नी तरी आणून दे. अगं 10 महिने झाले मी माझ्या स्वामीपासून बाजूला आहे, माझे स्वामी मला विसरले असतील, मला एखादं शस्त्र आणून दे, त्या शस्त्राने मी स्वतःचा घात करून घेईन. त्रिजटा सांगते सीता मातेला, माते काळजी करू नका माते, हा पापी रावण जास्त दिवस जगणार नाही, याचे दिवस भरलेत आता. आणि त्यावेळेला त्रिजटा सीता मातेला एक गोष्ट सांगते, माते अगं मला काल रात्री स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात की नाही एक वानर आलं. माझ्या स्वप्नात वानर आलं हे त्रिजटेनं सांगितल्याबरोबर झाडावर बसलेलं वानर सावध होऊन बसलं. त्याला वाटलं यांना कसं कळालं. आणि त्रिजटा सांगू लागली, माते आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, माझी जी स्वप्न आहे ना ती स्वप्न 4 ते 5 दिवसाच्या आत खरी होतात.
माझ्या स्वप्नात काल वानर आलं आणि त्यानं काय केलं, सपने वानर लंका जारी, त्या वानराने लंका जाळली. हनुमंतरायावर आनंदित झाले. अरे वा, म्हणजे मला असंही करायचंय. हे आता त्रिजटेच्या मुखातनं भगवंतानं मला निरोप देऊन टाकलाय. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, आपल्या मनामध्ये घुटमळणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं भगवान परमात्मा काय प्रत्येक वेळेला आपल्या समोर येऊन आपल्याला देत नाही. तो एखाद्या कथेतून, एखाद्या कीर्तनातून, एखाद्या चरित्रातून आपल्याला असं वाक्य ऐकायला मिळतं की ते वाक्य आपल्या जीवनाचं साध्य बनून जातं आणि आपलं जीवनाचं कल्याण होतं महाराज. तसं हनुमंतरायाला कळालं, बस भगवंताचा ईमेल आला. आणि उत्तम सेवकाचं काम काय आहे हो, जेवढं सांगितलं तेवढंच करणं हे उत्तम सेवकाचं काम नाहीये. नाही तर मग तुम्ही जेवढं सांगितलं तेवढंच केलं त्याला सांग काम्या म्हणतात. पण आपल्याला जे सांगितलंय ते करत असताना त्या गोष्टी करता जी उपयुक्त कामं लागणार आहे ती सुद्धा करून पूर्ण करून जाणं हे उत्तम सेवकाचं काम आहे. बजरंगबली हनुमंतरायांना कळालं, आता मला लंका जाळायची आहे. आणि मग त्रिजटा हे सगळं बोलून बाजूला जाते. हनुमंतरायांनी विचार केला, आता आपल्याला सीता माते बरोबर बोलण्याकरता संधी आहे. पण समोर जावं तर सीता मातेचाही मूड पाहिजे माझ्या बरोबर बोलण्याचा. कारण कुठलीही गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या उत्सुकतेवर अवलंबून असते. एखाद्या माणसानं आपली गोष्ट अगदी ऐकून घेतली पाहिजे. ही गोष्ट जर शिकायची असेल ना तर ही महिला मंडळीकडनं शिकायची. आपल्या नवऱ्यानं आपण सांगितलेलं हो का चू न करता गप गुमान ऐकून घेतलं पाहिजे. आणि ते केव्हा बोलायचं हे फक्त तुमच्याकडेच आहे ती कला. तशी हनुमंतराय विचार करतात, सीता माते बरोबर मला बोलायचंय पण मातेनं ते ऐकून घेतलं पाहिजे. मग काय करावं, आपण सीता माते बरोबर कोणत्या भाषेत बोलावं, पहिल्यांदा प्रश्न हा होता. कारण सीता मातेला अनेक भाषा अवगत होत्या. आपण संस्कृत मध्ये बोलावं का, नको, कारण संस्कृतचा रावण हा महाज्ञानी आहे. जर मी संस्कृत मध्ये बोलेल तर मातेला कळेल रावणच रूप घेऊन आलाय आणि सीता माता माझ्या बरोबर बोलणार नाही. मग काय करावं, हनुमंतरायांनी सीता माते बरोबर बोलण्यासाठी अवधी भाषा निवडली जी फक्त अयोध्येमध्ये बोलल्या जात होती. आणि अवधी भाषेमध्ये हनुमंतरायांनी झाडाच्या वर बसून रामकथेला आरंभ केला. कारण उत्सुकता निर्माण करायची आहे ना. आता रामकथेला आरंभ केला. शरयू मैयेच्या काठावर एक अयोध्या नावाची नगरी आहे. त्यामध्ये सूर्यवंशाचा पिढ्यानुपिढ्याचं राज्य चालत आलेलं आहे. त्या राज्यामध्ये दशरथ महाराजांचा जन्म झाला. दशरथ महाराजांना 3 पत्न्या आहेत, 4 मुलं झाली. ज्येष्ठ मुलाचं नाव आहे प्रभू रामचंद्र, ते भगवंताचा अवतार आहे. विश्वामित्रांबरोबर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी जातायत. विश्वामित्राच्या यज्ञाचं संरक्षण करतायत. तिथून मिथिला नगरीला जातायत. प्रभू रामचंद्रांनी धनुष्याचा भंग केला. जनकाची कन्या जानकीने प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. आणि आता तिथून अयोध्येमध्ये येतायत. आपल्या मातेच्या आज्ञेनं प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मणजी वनवासाला जातायत. हे सगळं सीता माता ऐकते. सीता माता विचार करते, सगळं तर खरं बोलतोय, मग समोर काय होत नाही माझ्या. पण बजरंगबलीने वर्णन चालूच ठेवलं. मग चित्रकूटाचं वर्णन केलं, पंचवटीचं वर्णन केलं. आणि पंचवटीचं वर्णन झाल्याच्या नंतर रावण सीता मातेला नेण्याकरता आला. रावण सीता मातेला घेऊन गेला. प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध घेत असताना जटायू भेटला. जटायूने आपला बलिदान कसं दिलं तो प्रसंग सांगितला. आणि नंतर सुग्रीवा बरोबर मैत्री करून त्यातलंच एक वानर दक्षिण दिशेला समुद्र पार करून लंकेमध्ये प्रमदा वनामध्ये येऊन पोहोच झालंय. असं जेव्हा सीता मातेनं ऐकलं तेव्हा मात्र सीता माता बोलायला लागली. मग प्रमदा वनामध्ये जर आलाय तर तो माझ्या बरोबर बोलत का नाही.
आता सीता मातेला उत्सुकता निर्माण झाली की माझ्याच बरोबर बोलावं. हनुमंतरायानं सूक्ष्म रूप घेतलं, झाडावरनं उडी मारली, सीता मातेला वंदन केलं. सीता मातेनं पहिला प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात? हनुमंतरायानं पदव्या नाही सांगितल्या सगळ्या. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्म, हे सगळं नाही सांगितलं. वानर युद्ध मुख्यम, अजिबात नाही. पदव्यांचा बडीमारच केला नाही. एका वाक्यात उत्तर दिलं महाराज, राम दूतमय मात जानकी. काय उत्तर दिलं? मी रामाचा दूत आहे आणि जानकी माझी माता आहे. सीता मातेनं एका क्षणात ओळखलं, अरे लंकेमध्ये भाऊ बहीण आई ही संस्कृती कुठली आली? पण 7 समुद्राच्या पलीकडून आलेलं एक वानर आज मला आई म्हणून संबोधतोय, याचा अर्थ नक्की हे वानर लंकेतलं नाही. कारण लंकेतली ही संस्कृती नाहीये. हे वानर भारताचं असलं पाहिजे, हे वानर महाराष्ट्रातलं असलं पाहिजे, आणि हे वानर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यातलं असलं पाहिजे. कारण छत्रपतींच्या रयतेच्या राज्यातली संस्कृती आहे. म्हणून तर बघा, प्रभू श्रीरामाच्या नंतर, कृष्ण परमात्म्याच्या नंतर या भारत देशानं जर मोठा सत्पुरुष कोणी पाहिला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ही संस्कृती मात्र महाराष्ट्रातली असली पाहिजे. आणि म्हणून आता सीता माता हनुमंतरायाबरोबर बोलायला लागल्या. हनुमंतरायांनी लगेच प्रभू रामचंद्रांनी दिलेली मुद्रिका काढली. माते, प्रभूंनी हे दिलंय तुम्हाला. सीता मातेनं मुद्रिका पाहिली, हृदयाला लावली, आणि आता मात्र सीता मातेला कळालं, बस माझ्या प्रभूंचाच सेवक आलेला आहे. आता मात्र हनुमंतराय सीता मातेला म्हणतायत, माते आता मला लवकर गेलं पाहिजे, परंतु जात असताना जशी प्रभूंनी मला मुद्रिका दिली तशी तुम्ही सुद्धा प्रभूंना माझ्यावर विश्वास पटावा की मी तुम्हाला भेटून आलो, काहीतरी करून द्या. सीता मातेनं आपल्या पदरामध्ये गुंडाळून ठेवलेला तो चुडामणी काढला, हनुमंतरायाच्या हातात दिला. तरी हनुमंतराय म्हणतायत, माते अशी एखादी मला तुमच्या दोघातली गुप्त घटना सांगा. त्याला सिक्रेट म्हणतात, प्रायव्हेट सिक्रेट, की जे कुणालाच माहिती नाहीये ते मी प्रभूंना सांगेन. आणि मग सीता मातेनं तेवढ्या पुरतं खुलून जाऊन एक प्रसंग सांगितला. इंद्राचा मुलगा जयंत कावळ्याचं रूप घेऊन माझ्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी एक दर्भाची काडी फेकून मारली आणि ती कावळ्याच्या डोळ्याला लागली. त्या दिवशी कावळ्याचा डोळा फुटला. तेव्हापासून आजपर्यंत कावळ्याला डोळे 2 आहेत, पण बुबुळ मात्र एकच आहे. ध्यानात ठेवा, एकच आहे. तो कावळा प्रभू रामचंद्रांना शरण आला. प्रभू रामचंद्रांनी त्याला आशीर्वाद दिला, जा माझा आशीर्वाद आहे तुला, तुला 1 लाख वर्षाचं आयुष्य मिळेल. आणि आणखी सांगतो, तुला पितराचा उद्धार झालेलं कळेल. म्हणून जोपर्यंत त्या दशग्रीवेच्या पिंडामध्ये तो जीवात्मा असतो तोपर्यंत कावळा पिंडाला स्पर्श करत, ज्या वेळेला तो जीवात्मा ऊर्ध्व गतीला जातो त्यावेळेला लगेच तो कावळा त्या पिंडाला स्पर्श करतो. का? ऊर्ध्व गतीला गेलेला जीवात्मा त्या कावळ्याला कळतो महाराज. आणि तो प्रसंग हनुमंतरायांनी ऐकला. हनुमंतराय म्हणतात, माते मला भूक लागलेली आहे, काहीतरी खायचंय, मला परवानगी द्या. माता म्हणते, जपून, इथं राक्षस आहेत आणि दंडुके मोठमोठे आहेत त्यांच्याकडे, तुम्ही काळजी करू नका. म्हटले, मला फक्त परवानगी द्या. परवानगी मिळाली आणि आता हनुमंतराय त्या अशोक वाटिकेच्या प्रत्येक झाडावर जाऊन फळांची नासधूस करू लागले. कारण हनुमंतरायला फळं खायचीच नव्हती ना, रावणाच्या सभेत जायचं होतं. सगळ्या फळांची झाडांची नासधूस करू लागले. त्या ठिकाणी असणारे सगळे सैन्य धावत पळत आले. हनुमंतरायांनी आपल्या गदा प्रहारानं सगळ्या सैन्यांना पळवून लावलं. आणि जेव्हा ही बातमी लंकेमध्ये गेली त्यावेळेला रावणाने त्याचा मुलगा अक्षय कुमाराला पाठवलं. हनुमंतरायाबरोबर युद्ध करण्याकरता अक्षय कुमार आला. हनुमंतरायानं एक गदा अक्षय कुमाराच्या मस्तकात टाकली
अक्षय कुमार जाग्यावर गतप्राण झाला. आपला मुलगा मरण पावला हे जेव्हा रावणाला कळालं, त्यावेळेला रावणाच्या नगरीतला त्याचा मुलगा, दुसरा मुलगा आहे ज्यानं इंद्रावर विजय मिळवला होता, त्याचं मेघनाथ नाव होतं. पण इंद्रावर विजय मिळवल्यामुळे त्याला इंद्रजित म्हणायला लागली. त्या इंद्रजिताला सांगितलं, जा आणि त्या वानराला बंदी करून माझ्या समोर आणा. इंद्रजित 10,000ची फौज घेऊन त्या अशोक वाटिकेमध्ये येतोय. हनुमंतरायांना पाहिलं इंद्रजित आलाय आणि इंद्रजितानं आल्याबरोबर ब्रह्मास्त्राचा मारा बजरंगबली हनुमंतरायांवर केला. आता हनुमंतरायामध्ये एवढी ताकद आहे की ब्रह्मास्त्र सुद्धा हनुमंतरायाला काहीच करू शकत नाही. कारण ब्रह्मदेवाचं वरदान आहे, तुला माझे पाश काही करू शकणार नाही. अग्नीचं वरदान आहे, अग्नी काही करू शकणार नाही. ज्या वेळेला तो ब्रह्मास्त्र सोडलं, त्यावेळेला बजरंगबली हनुमंतरायांनी स्वतःला त्या ब्रह्मपाशामध्ये जखडून घेऊ नये. ब्रह्मपाशामध्ये बजरंगबली अडकले. बजरंगबली हनुमंतरायांना रावणाच्या सभेमध्ये नेले आणि रावणाच्या सभेमध्ये नेऊन उभं केलं. रावणाने पहिला प्रश्न बजरंगबलीला विचारला होता, तू कोण आहे आणि इथं कशाला आलाय? त्यावेळेला बजरंगबलीनं प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, अयोध्येचे राजे दशरथ महाराज आणि त्या दशरथाची 2 मुलं राम आणि लक्ष्मण यांच्या बायकोला तू पळवून इथं आणलंस, चोरून या लंकेमध्ये घेऊन आलास. त्या सीतामाईचा आणि त्या प्रभू रामचंद्रांचा मी दास आहे. हनुमंतराय मुद्दाम हे बोलले बरं तिथं की तू चोरून सीता मातेला आणलंय. कारण हनुमंतरायांना माहिती होतं, हे जे मी बोलतोय ना, हे लंकेच्या संसदेमध्ये बोलतोय आणि मी हे लंकेच्या संसदेमध्ये बोललो की तुमचा रावण चोर आहे, त्यानं सीतामाईला चोरून इथं आणलंय. आणि हे जेव्हा मी या संसदेमध्ये बोलेल ना, त्यावेळेला माझं बोलणं सगळं मीडियाला जाणार आहे आणि सगळ्या लंकेला माहित होणार आहे की आपला लंकेचा राजा रावण केवढा मोठा चोर आहे, एका स्त्रीला चोरून घेऊन आलाय. मुद्दाम हनुमंतरायाने ते शब्द वापरले. आणि त्यावेळेला रावणानं हनुमंतरायाला शिक्षा दिली, सांगितलं याला ठार करा. पण त्याच वेळेला तिथं रावणाचा भाऊ विभीषण उठून बसला, दादा तो दूत असल्या कारणानं त्याला ठार मारता येणार नाही, त्याला दुसरी काहीतरी शिक्षा द्या. आणि मग काय शिक्षा द्यावी? हनुमंतरायांनी हात जोडले आणि सरस्वती मातेला वंदन केलं. माते, आता माझं काम तुम्हीच करू शकता. सरस्वती माता रावणाच्या जिभेवर जाऊन बसली आणि रावणाच्या मुखातून शब्द निघाले, अरे या माकडाला आपली शेपूट जास्त प्रिय आहे, याच्या शेपटीला आग लावा. बस, हनुमंतराय म्हणतात माझं काम झालं. आणि आता मात्र शेपटीला आग लावण्याचं काम सुरू झालंय. लंकेमध्ये जेवढे कापड दुकानदार आहेत त्या सगळ्यांनी आपापली कापडं दिली. जेवढे किराणा दुकानदार आहेत त्यांनी तेलाचे डबे दिले आणि हनुमंतरायाच्या शेपटीला आता सगळे कापडं गुंडाळलेली आहेत, तेल टाकलंय. हनुमंतरायाची शेपटी आता पेटवल्या गेली. आणि जेव्हा हनुमंतरायाची शेपटी पेटवली तेव्हा हनुमंतराय सूक्ष्म रूप घेत आहेत आणि त्या ब्रह्मपाशातून बाजूला निघतायत. ब्रह्मपाश तोडले नाही, त्याचा अपमान नाही केला, त्याच्यातून अलगद बाहेर पडले. आणि ज्या ज्या दुकानदारांनी शेपटीला लावायला कापडं दिली होती, ज्या ज्या दुकानदारांनी तेलाचे डबे दिलेले होते, हनुमंतराय विचार करतायत या दुकानदाराने कधी सप्त्याला एक तेलाचा डबा नाही दिला आणि अशा कामाला 4-5 डबे देतोय. या दुकानदाराने कधी एखाद्या महाराजाचा सत्कार करण्याकरता शाल गळ्यात टाकली नाही आणि आज लंकेमध्ये माझी शेपटी जाळण्याकरता कापडं देतोय. पहिल्यांदा तुझाच नंबर म्हटले. शेपटीला आग लावल्याबरोबर आपली शेपट वाढवली. ज्या ज्या दुकानदारांनी कापडं दिली होती त्या दुकानदारांच्या दुकानात आपली शेपटी दिली. दुकानाला आग लावायचे, शेपटी बाहेर काढायचे. दुसऱ्या दुकानात शेपटी, त्याला आग लावली, शेपटी बाहेर.
ज्या दुकानदाराने तेलाचे डबे दिले त्याच्या दुकानाला आग. रावणाला जेव्हा कळालं माझी लंका जळायला लागली, रावण आपल्या सिंहासनावरून उठून बसला. उठल्याबरोबर बजरंगबली हनुमंतरायाने आपली शेपूट एवढी वाढवली की रावणाच्या दाढीजवळ आपली शेपटी नेली. रावणाच्या दाढीला आग लागली, रावणाची दाढी जळाली. रावण मोठ्यानं किंचाळून उठला. आणि आता मात्र हनुमंतराय लंकेच्या सगळ्या घरामध्ये लंका नगरीला जाळीत निघाली. हनुमंतराय जाळीत असताना अचानक हनुमंतरायांचा पाय एका भिंतीला लागला जातो. ती भिंत कोसळून खाली पडते. भिंत कोसळून खाली पडल्याबरोबर त्या भिंतीतून शनिदेव महाराज प्रकट होत आहेत. कारण त्या रावणाने शनिदेवाला भिंतीमध्ये टांगून वर्ण सोन्याचा मुलामा लावलेला होता. शनिदेव महाराज मुक्त होत आहेत. हनुमंतरायाला हात जोडतात. हे बजरंगबली, तुमच्यामुळे मी मुक्त झालो. मला काहीतरी काम द्या, मला काहीतरी आज्ञा द्या. बजरंगबली हनुमंतराय म्हणतात, हे शनिदेव, आल्यापासून बघतोय म्हटले मी, ही रावणाची नगरी नुसती अशी पिवळी धमक दिसते. एक काम करा, ये पीली लंका है ना, इसको काला कर दो. शनिदेवानं जी लंकेकडे वक्र दृष्टी टाकली, एका क्षणात सोन्याची पिवळी लंका एका क्षणात काळी झाली. महाराज आता मात्र हनुमंतराय उंच उद्धार करताय. शेपटी विझवण्याकरता समुद्राच्या किनाऱ्यावर जाताय. हनुमंतरायानं आपली शेपटी पाण्यामध्ये बुडवली. पण आता तिथं हनुमंतराय विचार करतायत, एवढी लंका जाळली, माझ्या शेपटीला कसं काही झालं नाही. हनुमंतरायची शेपटी का जळाली नाही माहितीये तुम्हाला? जेव्हा इकडं सीता मातेला कळालं ना माझ्या प्रभूंचा दूध पकडला गेला, सीता मातेनं त्या क्षणी हात जोडले आणि अग्निदेवाला प्रार्थना केली, हे अग्निनारायणा, या संपूर्ण जीवनामध्ये मी जर धर्माने वागले असेल, माझे प्रभू जर धर्माने वागले असेल, आमच्या दोघांच्या मनात कुठलं पाप आलं नसेल, तर आमच्या संपूर्ण तुम्हाला या पुण्याईची शपथ आहे की माझ्या हनुमंताला काही करू नका, थंड होऊन जा. महाराज हनुमंतराय विचार करतायत, माझ्या शेपटीला काही झालं नाही का? याच्या पाठीमागे कृपा होती जगत जननी सीता मातेची. आणि मग सगळ्या लंकेचा विध्वंस करून हनुमंतरायांना उड्डाण केलं. जय श्रीराम म्हणून उड्डाण करतायत. हनुमंतराय उंच ढगामध्ये जातायत. कधी वर्ण दिसतायत, कधी ढगाच्या आत लागतायत. इकडे सगळे वानर हनुमंतराय गेल्यापासून प्रत्येकानं उपवास केलेला होता. कोणी स्वतः झाडाला उलट टांगून घेतलेलं होतं, कुणी जलाचा त्याग केलाय, कुणी एका पायावर उभं राहून माझे हनुमंतराय सफल झाले पाहिजे म्हणून प्रत्येक जण व्रत वैकल्य करत होता. आणि अचानक सर्वांना आकाशामध्ये छोटासा टिंब दिसू लागला. सर्वांच्या नजरा त्या टिंबाच्या दिशेने गेल्या. एक नजरेनं सगळी वानर सेना बघू लागली. तो टिंब जसा जसा जवळ येऊ लागला तसं तसं हनुमंतरायाचं रूप प्रगट व्हायला लागले. सर्वांच्या कानावर आला, सर्व वानरांनी पाहिलं आपला मारुती आला. मग सगळे वानर अगदी हनुमंतरायाच्या अवतीभोवती उड्या मारू लागली. कोणी हनुमंतरायाच्या हातात फुलं देऊ लागली, कोणी हनुमंतरायाच्या गळ्यात फुलांचा हार घालू लागले, कोणी झाडाची पानं गोळा करून पुष्पगुच्छ म्हणून हातात देऊ लागले, कोणी कडकडून हनुमंतरायाला मिठी मारू लागले. आणि सगळी वानर सेना एकच जयघोष करून तिथं आनंदाचं वातावरणामध्ये भगवंताचं गीत गाऊ लागले. महाराज ते गीत आपण सर्वांनी गायचंय. मोठ्या प्रेमानं हात वर करून सर्वांनी आपण भजन करायचंय.
आपापल्या जागेवर उठून उभा राहा आणि सगळ्यांनी